आम्ही बघायचो, दिसायला खूप सुंदर, गोरीपान. तुकाराम काका बोलले, आता तुम्हाला कसं सांगू, पण तिला एक घाण आजार झाला होता की तो आजार असा आहे की माणसाला आहे ना सेक्स शिवाय काही सुधरत नाही. म्हणजे तो आजारच आहे की तिला दुसरं काही सुधारायचं नाही, तिला तेच पाहिजे. ती म्हणून ती काय करायची, नवरा मेल्यावर ती रोज अशी तयार व्हायची आणि दारात थांबायची. कोण जाणारे येणारे असेल त्यांना ती इशारा करून बोलवायची. काही लोक जायचे, काही लोक तिच्याबरोबर काय पाहिजे ते करायचे आणि काही लोक नाही का घाबरायचे. आता हे भरपूर वर्ष चाललं होतं आणि तिचं नाव त्या एरियामध्ये सगळ्यांना कळलं होतं की बाई असं असं करते, तिचं नाव खराब झालं म्हणून तिच्याशी कोण बोलत नव्हते. नंतर असं झालं की ती बाई आहे ना, तिला आजार लागला, म्हणजे कुठला तरी आजारपणा झाला आणि ती आजारी होती. त्यामुळं जे तिच्याकडे यायचे ते येणं बंद झाले तिचा अवतार बघून. मग ती काय करायला लागली की असेच, मग आम्ही बघायचो बोले की ती अशी रस्त्यावरची भटकी कुत्री त्यांना खायला द्यायची आणि आत न्यायची त्या खोलीमध्ये. कुठलंही जनावर आलं त्यांना खायला द्यायची आणि ती आत न्यायची. पण तिला असं नीट चालता पण एकदम अशक्त झाली होती. आणि काही दिवसानंतर तिचं मरण झालं. त्याच घरामध्ये ती मरून पडली होती. ते जवळजवळ एक दोन दिवसानंतर कळलं की त्या एरियामध्ये पूर्ण वास सुटला. मग ते नगरपालिकेची गाडी आली आणि तिची डेड बॉडी नेली. तेव्हापासून ते घर तिथं तसंच पडू नये. आता कसं आहे ते तुम्हाला माहिती आहे. मग त्या बाईने सांगितलं की आता पूर्ण झोपड कचरापेटी झाली. ते बोलला बरोबर. त्यावेळेस पण आहे ना त्या बाईचा तिरस्कार करून त्या तिथे कचरा वगैरे टाकणे चालायचं. आणि आम्ही जोपर्यंत तिथं होतो, माझं लग्न व्हायच्या अगोदर, तोपर्यंत अशी हालत झाली होती की त्या तिथं आहे ना, असं म्हणतात भरपूर जणांनी पाहिली, ती बाई दिसायची अशीच नटलेली त्या तिथं बसलेली. आणि ती अशी रस्त्यावरची उन्हाळ जनावर असतात त्यांना ते अचानक ते तिथं जायचे. ते आता त्यांच्याबरोबर काय करायचे हे माहित नाही. आणि नंतर नंतर असं माझं लग्न झालं होतं आणि मी ते सोडायच्या अगोदर तर तिथं एक गाढव यायचं आणि ते गाढव आत जायचं. त्यावेळेस आम्ही कोण डेअरिंग करायचं नाही की आत जाऊन ते गाढव काय कर. आता ती बोलली मग आता ह्याच्यावर इलाज काय. मग त्या तुकाराम काकांनी सांगितलं की याच्यावर एकच इलाज आहे की मी तुम्हाला एक ऍड्रेस देतो, त्या तिथं जावा तुम्ही आणि त्या तिथल्या त्या माणसाला हे तुमचा प्रकार सांगा, मी वाटलं तर तुम्हाला एवढी मदत करतो, मी तुमच्या बरोबर. मग ते दोघ जण, ती बाई आणि तुकाराम काका त्या माणसाकडे गेले. त्या माणसाला सविस्तरपणे सांगितलं. त्या माणसाने ते ऐकलं आणि तो बोलला की मला एकदा रात्रीच्या परी तुमच्या घरी न्या, मला ते त्याशिवाय कळणार नाही. म्हणून त्या बाईनी त्या दिवशी भेटली आणि ती घरी आली. आणि मग नवऱ्याला ती काहीच नाही बोलली, कारण की तिचा नवऱ्याला जेव्हा हे कळलं असतं की असं असं आपली बायको करते, त्यांनी नकार दिला असता. म्हणून तिने काय नवऱ्याला सांगितलं. दुसऱ्या दिवशी तो माणूस आला, तिचा नवरा बोलला की आहे कोण आहे. तर तिने आपलं कारण सांगितलं, नाही ते असं असं आहे तसं काहीतरी कारण सांगितलं असेल. तिचा नवरा पण शांत राहिला. बरोबर 12-12:30ला तो माणूस खिडकीतनं तिला बघतोय, त्या गाढवाला बघतोय आणि ते गाढव तिथं जाऊन तसलंच असलेली चाळे करत होतं. त्या माणसाने बघितलं ओळखलं आणि त्या जी पारशी फॅमिली मधली बाई होती तिला बोलला मी आज काय नाही बोलू शकत, मी निघतो आता, उद्या म्हणजे उद्या तुम्हाला सांगतो, आज मी काय नाही सांग. ठीक आहे बोले. मग दुसरा दिवस उगवला. हिचा नवरा बोलला त्या पारशी बाईचं की काय प्रकारे हा आला माणूस, काय नाही. बोले काय नाही, तुम्हाला कळल. तो नवरा पण आपला त्या नादात असायचा, त्यांनी पण लक्ष नाही. मग दुसऱ्या दिवशी साधारण दुपारच्या वेळेस तुकाराम काका आणि तो जो मांत्रिक होता तो त्या बाईच्या घरी आला. मग तिला डिटेल सांगितलं की त्या तिथे एक अतृप्त आत्मा आहे, तो आत्मा आहे ना तुमच्या नवऱ्याला रोज बघतो आणि त्याच आत्म्याची तुमच्या नवऱ्यावर नजर आहे. आणि ते जे गाढव येतं ते गाढव त्या आत्म्याबरोबर संभोग करतं. आणि तो आत्मा आहे ना अतृप्त आहे, कारण का की त्या आत्म्याची इच्छा जी तिच्या सेक्सची इच्छा होती ती पूर्णच नाही झाली. त्यामुळं ते गाढवाबरोबर ती तसे संबंध ठेवतीये. तिचं लक्ष तुमच्या नवऱ्यावर गेलेलं आहे भरपूर दिवसापासून. त्याच्यामुळे तुमचा नवरा आहे ना त्या दिवशी पासून असा करतोय. तर आपल्याला एक उतारा करायला लागला आणि तो उतारा त्या तिथं जाऊन ठेवायला लागल जिथं ती आत्मा आहे. आणि ती टायमिंग रात्री 9ला ठेवायला लागणार. ती बाई बोलली काही करा, आजच्या आज करा, मी आज ठेवते. मग त्यांनी त्या दिवशी दुपारी सामान आणलं आणि काय त्या माणसाने उतारा वगैरे केला, नवऱ्यावरनं काढला. आणि बरोबर 9 वाजता तुकाराम काका आणि ती बाई त्या रोडच्या पलीकडं ते जे पडकं घर होतं जिथं कचरापेटी झाली तिथं ते उतारा ठेवायला गेले. रस्त्यावर कोणी नव्हतं. तर तिने जसा उतारा ठेवला आणि ती वळली तर तिला एक क्लिअर बाईचा आवाज आला, वाचला तुझा नवरा, माझं लय नजर होती तुझ्या नवऱ्यावर. जसं ते ऐकलं हे दोघ जण बिल्डिंग मध्ये पळत आले. मित्रांनो, त्याच्यानंतर तो जो मांत्रिक होता त्या मांत्रिकाने त्या पारशी बाईला सांगितलं की शक्यतो तुम्ही हे फ्लॅट सोडून द्या,
आणि तुमच्या नवऱ्याला घेऊन इथं निघून जावा, कारण की त्या आत्म्याची नजर तुमच्या नवऱ्यावर गेली. आता पारशी लोक म्हणल्यानंतर जरा गोरीपान, तब्येतने हाईट वगैरे असतातच, त्यामुळे ते आत्म्या जे आतृक्त आत्मा होता त्या बाईचा तो त्या नवऱ्यावर फिदा झाला होता. मग त्यांनी ते फ्लॅट विकला, ते तिकडनं गेले. आजवर त्या नवऱ्याला परत काही त्रास नाही, तो तिकडचा विषय पण काढत नाही. तर मित्रांनो, ही जी घटना आम्हाला पाठवली ही तिथंच राहणाऱ्या एका मुलाने पाठवली. त्या मुलाचं नाव आहे रोहित शिंदे म्हणून मुलगा आहे, त्यांनी आम्हाला ही घटना पाठवली. ही घटना त्यांच्या एरियामध्ये घडली होती आणि ही घटना त्या एरियामध्ये भरपूर फेमस आहे. त्याला त्याच्या आजोबांनी वगैरे नाही का, आजोबांच्या तोंडून ऐकलेली त्यांनी. तर मित्रांनो, अशाच मिस्टिरियस, हॉन्टेड, हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ, ही घटना कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या मैत्रिणींबरोबर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्की शेअर करा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही नक्कीच शेअर करू. धन्यवाद.